हाय, प्रणोती म्हात्रे वन्स अगेन परत एकदा येतात तुमच्या भेटीला. लेट्स गो फॉर द पार्टी. पार्टी म्हटलं का मग डोक्यामध्ये आले विचार, आता मी काय घालू हा इतका कॉमन प्रश्न आहे ना सगळ्यांना. त्याच्या सगळ्यांची उत्तरं द्यायला आम्ही सज्ज आहोत. पार्टीला जायचं म्हटलं आपल्या डोक्यात असं विचार येतो की इव्हनिंग गाऊन किंवा फुल वन पीस ड्रेस. तर राणी एखादा दाखवूया आपण त्यांना की वन पीस ड्रेस आणि इव्हनिंग गाऊन म्हटलं तर त्याच्यात दोन प्रकार आहेत. एक अशा प्रकारचा ड्रेस तुम्ही घालू शकता, थोडासा बोल्ड ड्रेस आहे पण फुल कवर होते तुमची बॉडी ह्याच्यामध्ये. फक्त इथे थोडासा अबाव नीला मी कट दिला आहे आणि यू आर रेडी फॉर द पार्टी. इथे कुठेही ऑकवर्ड फील करून घेण्यासारखं काही नाही आहे किंवा कुठेही अरे हा मी आता कसा पार्टीला घालू असं काही या ड्रेसमध्ये नाही आहे. हे वेल्वेट फॅब्रिक आहे आणि त्याला आपण ही अशी कटदाण्याची एम्ब्रॉयडरी, ह्याला कटदाना सिक्वेन्स असं म्हणतात, त्याचा थोडासा एम्ब्रॉयडरीचा टच दिला आहे कारण थोडासा पार्टी लुक वाटायला हवा आहे म्हणून. हा एक सुंदर ड्रेस आहे आपल्या समोर आणि हा रंग तर सगळ्यांच्या आवडीचा रंग आहे. रेड, लाल रंग हा अत्यंत आवडीचा रंग आहे आणि ब्लॅक सिक्वेन्सने त्यांना हायलाईट केलं. नेक्स्ट आपला ड्रेस आहे, हाही गाऊनच आहे, एक प्रकारचं इव्हनिंग गाऊन. खूप फ्लेअर पण नाही दिलं आहे. कधी कधी काय होतं, आपण दुसऱ्यांच्या समारंभाला जेव्हा जातो तेव्हा आपण जे काय घालून जातो ना त्याच्यामध्ये आपल्याला खूप कॉन्फिडंट आपण असलो पाहिजे की आपल्याला कुठूनही असं नाही वाटलं पाहिजे अरे बापरे आता एवढा घोळदार मॅक्सी मी घालून चालली आहे तर ह्याला मी कसं सावरू, म्हणजे पार्टीमध्ये मी डान्स कसा करू, हे पण नको वाटायला. म्हणून ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर फ्लेअर फार कमी फ्लेअर दिलेला आहे. ह्याला ए लाईन प्रिन्सेस कट असं म्हणतात. वरचं फॅब्रिक आहे शँटली लेस आहे, ही ह्याला शँटली लेस असं म्हणतात आणि ह्याचा रंग आहे न्यूट्रल ग्रे रंग आहे आणि त्याच्या आतमध्ये मी येल्लो टाकला अकर. त्या अकर येल्लोमुळे आणि ह्या अशा नेकलेसमुळे या ड्रेसमध्ये पाहाल तर कुठेही एम्ब्रॉयडरी नाही आहे, काही नाही आहे. सिम्पल एलिगंट ड्रेस आहे. इवन थोडं अतिशय बल्की असतील तर डेफिनेटली त्यांना मी हे सुचवणार नाही, खूप कल जर का जाडेपणावर असेल तर. पण नक्कीच मीडियम साईजला आणि थोडेसे हेल्दियर साईडला जर का ते कॅरी करू शकत असतील किंवा तेवढा असा ड्रेस घालण्याचा आत्मविश्वास असेल तर जरूर अशा प्रकारचे ड्रेसेस तुम्ही घालू शकता. हे जे पार्टीवेअरचे आपण लुक पाहिलेत, एक तुमचा फुल लेंथ ड्रेस आहे ज्याच्यामध्ये पूर्ण अंग तुमचं झाकलं जातं आहे, कुठूनही काहीही दिसत नाही आहे. ही ऑफ शोल्डर पॅटर्न आहे जरूर, पण ह्या ऑफ शोल्डर पॅटर्नला हे आपल्यावर आहे. तुम्ही हे शोल्डर थोडंसं डाऊन करू शकता किंवा थोडासा त्याला आपण वर हे ॲडजस्टेबल आपल्या कम्फर्टनुसार हा ड्रेस तुम्ही घालू शकता अर्थातच. आणि हा दुसरा ड्रेस आहे ज्याच्यामध्ये हा पण शॉर्ट कम लॉंग लुक दिलेला आहे. हा शॉर्ट ड्रेससारखाही लुक येतो त्याच्यामध्ये आणि थोडासा एक लॉंग कट इकडे स्लिट दिल्यामुळे त्याचा एक वेगळा कट निर्माण झालेला आहे. आणि जो मी आता घातला आहे त्याला कम्प्लिटली आपण म्हणूया हा शॉर्ट वेस्टर्न ड्रेस आहे. हे तिन्ही प्रकारचे ड्रेस तुम्ही अत्यंत कम्फर्टेबली वेअर करू शकता, घालू शकता पार्टीजना. पण तुम्हाला अशी काही शंका आली की मी हे इव्हनिंग गाऊन किंवा अशा टाईपचे ड्रेसेस मला कॅरी करता येणार नाही तर त्याच्यावर सुद्धा आपल्याकडे उपाय आहे. हा बघा, हा एक न्यूट्रल ड्रेस आहे, परत काळा रंग म्हटलं, इव्हनिंग वेअर म्हटलं किंवा इव्हनिंग पार्टी म्हटलं का आपल्या डोळ्यासमोर काळा रंग आलाच. बहुतेक लोकांचा काळा रंग हा फेवरेट रंगसुद्धा आहे. सो अशा या काळ्या रंगावर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे दुपट्टे कॅरी करू शकता, लॉंग जॅकेट्स घालू शकता, फ्लोई जॅकेट्स घालू शकता, डिफरंट ॲक्सेसरीज घालू शकता. मला असं वाटतं तुम्ही ज्या पद्धतीने कॉन्फिडेंटली आत्मविश्वासाने एखादा ड्रेस कॅरी कराल किंवा तो घालाल तर डेफिनेटली तुम्ही चार चौघांच्यात आत्मविश्वासाने नक्कीच वावरू शकाल. त्याच्यानंतर थोडेसे बोल्ड ड्रेस, थोडा ऑफ शोल्डर इव्हनिंग गाऊन असे सगळे प्रकार दाखवले. अरे मी ते नाही घालू शकत, मग मी आपण एक ब्लॅक ड्रेस बघितला ज्याच्यावर तुम्ही वेगवेगळे दुपट्टे आणि जॅकेट्स घालू शकता, फ्लोई जॅकेट्स ऑर अ लॉंग ड्रेस, असिमेट्रिक जॅकेट्स असे काही घालू शकता. सो ते सगळे आपण प्रकार पाहिले, बट तेही मला घालणं अजिबात कम्फर्टेबल नाही. मग आता आपल्याकडे काय थोडे फ्युजन आहे, तर तुम्हाला मी एका मिनिटात घालून दाखवते की तोही प्रकार तुम्ही पार्टीवेअर म्हणून कसा घालून जाऊ शकता कॉन्फिडेंटली. आतापर्यंत वेगवेगळ्या विषयांवर आपण जी काही चर्चा केली त्या चर्चांमधनं तुम्हाला काही प्रश्न आले असतील, काहीही शंका
मनामध्ये असतील तर अगदी खुल्या दिलाने तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न पाठवा. त्याची उत्तरं आम्ही निश्चितच तुम्हाला देऊ.